तर तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये एक हे आलं की इंटरप्रिटेशन कसं करायचं ॲक्टचं. तर त्याच्यामध्ये काय येतं की नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दीज रेग्युलेशन्स. तर जे आपले स्पेसिफाईड एरियाजसाठीचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 10, चॅप्टर नंबर 10 ची सुरुवात अशी आहे की नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दीज रेग्युलेशन्स फॉलोइंग रेग्युलेशन. तर याचा अर्थ असा आहे की त्या रेग्युलेशन्समध्ये जे काही नियम असतील ते स्पेसिफाईड एरियासाठी ॲप्लिकेबल होतात. चॅप्टर आहे तो वेळ करायचं कारण त्याच्यातही आपण सिटी स्पेसिफिकमध्ये काही तरतुदीला सनसेट लॉ दिला आहे. बरोबर. आणि काहींना नाही दिले. बरोबर. म्हणजे ज्या सिटी कॅरेक्टरशी निगडीत आहे, जसं महालक्ष्मी एरिया किंवा त्या सिटीची रिक्वायरमेंट आहे, जसं की सगळे मुख्य नागपूरला इंडस्ट्रीला 2.5 एफएसआय आहे किंवा 1000 स्क्वेअर मीटरच्या वरती प्लॉट एरिया असेल तर 1.25 एफएसआय आहे. तर अशा तरतुदी ह्या त्याला काही फार कुठं रॅशनल नव्हतं. जेव्हा त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसरने त्यावेळेच्या केलं असेल त्याला काही सिटी कॅरेक्टरशी फार काही निगडीत नव्हतं. परंतु एरिया स्पेसिफिक कॅरेक्टरच्या बाबतीत ज्या त्या राहतील त्या आयात राहतील, पण ज्या काही फारशा रॅशनल असताना होत्या त्याला एक सनसेट लॉ एक वर्षाचा आपण दिला की त्या या डेटला. सो त्या रेग्युलेशनमध्ये जे आहे ते नियमच त्या एरियाचे लागतील, बाकी ते द्यावं लागेल. हो, तेव्हा त्या स्पेसिफिकसाठी. येस थँक्यू. असा एक क्वेश्चन आहे, गुंटेवाडीमध्ये रेग्युलर झालेला प्लॉट आणि फायनल लेआउट मधला प्लॉट हा दोघा अमॅल्गमेट करता येईल का? आणि करता आला तर एफएसआय कुठला वापरायचा? गुंटेवाडी आणि फायनल लेआउट मधला रेग्युलर लेआउट मधला प्लॉट अमॅल्गमेट करता येईल, कारण गुंटेवाडीमध्ये रेग्युलाइज झालेला प्लॉट हा सुद्धा इक्विव्हॅलंट टू रेग्युलर लेआउट आहे. आणि दोन्हीच्या एफएसआय बाबत आपण भेदभाव केलेला नाही. दोन्ही प्लॉटला सारखाच एफएसआय मिळणार आहे. गुंटेवाडी प्लॉटला प्रीमियम एफएसआय सुद्धा सारखाच मिळणार आहे. परंतु TDR लोडिंग हे गुंटेवाडी प्लॉटच्या बाबतीत 50% करण्यात आलं आहे. तेवढ्या क्वांटमपुरतं एफएसआय मर्यादित आहे. जो रेग्युलर प्लॉट आहे त्याच्यावरती TDR हा जो काही रस्त्या रुंदीप्रमाणे आहे तो म्हणजे दीड आणि बाजूच्या प्लॉटला गुंटेवाडीमधल्या 50%. थँक्यू सर. इन टेबल नंबर 8B इट इज मेन्शन म्हणजे पार्किंगच्या ह्याच्यात लेस दॅन 30 आणि मोर दॅन 30 स्क्वेअर मीटर आहे. तर प्रश्न असा आहे की अप टू 30 खालचा 30 अँड लेस दॅन 30 असं वाचा. लेस दॅन 30 एवढ्या बारीक मध्ये जाऊ नये. सर पुढचा क्वेश्चन आहे की लँड सबडिव्हिजन लेआउटमध्ये रेग्युलेशनची सुरुवात अशी आहे की व्हेन मोर दॅन वन बिल्डिंग एक्सेप्ट फॉर द ॲक्सेसरी बिल्डिंग इन केस ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग इज प्रपोज. अशा केसेसमध्ये लेआउट म्हणजे 2 स्टेज प्रोसेस फॉलो करायची आहे. टेंटेटिव्ह लेआउट, डिमार्केशन आणि फायनल लेआउट. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की जी सिंगल प्लॉट लेआउट आहे म्हणजे सिंगल बिल्डिंग असणार आहे तर तिथं तुम्ही एकाच प्रपोजलमध्ये तुम्ही लेआउट आणि बिल्डिंग सँक्शन करू शकता. म्हणजे त्याला 2 स्टेज प्रोसेस फॉलो करायची गरज नाही असं काही आहे का? ग्रुप हाऊसिंग असेल आणि जिथे सबडिव्हिजनची आवश्यकता नसेल, जिथे अम्युनिटी स्पेस नसेल, मग हँडओव्हरचा विषय येत नाही, अशा ठिकाणी कंबाईन देता येईल असं दिलेलं आहे या प्रोजेक्टमध्ये माझ्या माहितीप्रमाणे. जस्ट चेक. डीपी रोडच्या TDR मध्ये आता कोल्हापुरात ब्लू लाईट मार्क झाली आणि ब्लू लाईट मार्क व्हायच्या अगोदर जे TDRचे प्रपोजल्स लेटर ऑफ इंटेंट आणि स्टेज 1 झालेले असतील तर ते सेलिंग मध्ये घेऊन त्यांना आता TDR देता येईल का? जे जे कव्हर होईल ते तुम्हाला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पूर्वी बिफोर टी परमिशन झालेली आहे अप टू 21 मीटर फॉर द सेटबॅक, 4.5 मीटर फ्रंट, 3 मीटर साईड अँड रिअर, 21 मीटर अलाउड होती. आता ती परमिशन माझी सेविंग क्लॉजमध्ये आहे. तर अंडर द सेविंग क्लॉज ऑफ UDCPR मी ती रिवाइज करू शकतो का ॲज इट इज ॲज पर प्रिव्हियस परमिशन विदाउट चेंजिंग द पोटेन्शियल ऑफ द कमर्शियल अँड रेसिडेन्शियल कंपाऊंड? UDCPR प्रमाणे रिवाइज करण्याला तिला काय प्रॉब्लेम आहे? नाही, आता कॉर्पोरेशन म्हणते की तुम्ही बी लाईन प्रमाणे रिवाइज सबमिट करा. माय परमिशन इज सेव्ह अंडर द प्रिव्हियस रूल. Your permission is saved. You can carry out with the permission whatever you have granted. Yes. But if you go for the revision, you have to revise it according to UDCPR because earlier regulation, earlier DCR ceased to exist. कॅल्क्युलेशनमध्ये डबल हायटेड टेरेसेस पकडायचे असतात आणि
लाईनमध्ये ठीक आहे. पण जे टॉप फ्लोअरला आपले जे काही टेरेसेस येतात जे ओपन टू स्काय असतात तर ते टेरेसेस जे विचार अटॅच टू द फ्लॅट ते टेरेसेस बिल्टअप एरियामध्ये पकडले जाणार नाही पी लाईनमध्ये काय ते बी लाईनमध्ये पकडले जाणार नाही. नाही. चॅप्टर 12 पब्लिक सॅनिटेशन रिक्वायरमेंट घेतलेला आहे. टेबल नंबर 12C हे ऑफिस बिल्डिंग करता सॅनिटेशन रिक्वायरमेंट काय आहे ते बोलतं. त्याचबरोबर टेबल नंबर 12O मर्कंटाईल बिल्डिंग कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आणि मॉल्स करताच आहे. जर एखादी बिल्डिंग अशी असेल की ज्याच्यामध्ये ग्राउंडला शॉपिंग आणि वरच्या बाजूला ऑफिसेस आहेत तर त्याकरता कोणतं टेबल प्रिफर करायला लागेल? ग्राउंड फ्लोअरला त्याला कमर्शियल कॉम्प्लेक्सचे जे नियम आहेत सॅनिटरी रिक्वायरमेंटचे ते लागतील आणि वरचा ऑफिस एरिया जो आहे त्याला ऑफिस एरियाचा जो टेबल आहे तो लागेल. नेक्स्ट जरा गुंठेवारीबद्दल क्लिअरिटी मागतोय की आपल्या UDCPR मध्ये 0.75 असं दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल जरा क्लिअरिटी होती. सांगलीमध्ये बराचसा विकास गुंठेवारीमध्ये चालू आहे आणि आता 2020 पर्यंत परत मुदत एक्सटेंड केलेली आहे त्यामुळे बराचसा एरिया त्याच्या खाली डेव्हलपमेंटला येणार आहे. त्याच्याविषयी आणखी थोडीशी क्लिअरिटी मागतोय. बिहारमध्ये 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत प्लॉटच्या. एक रेग्युलर सँक्शन लेआउटचा प्लॉट, दुसरी कॅटेगरी आहे गुंठेवारीचा रेग्युलाइज अंडर द गुंठेवारी आहे आणि या दोन्हीमध्ये नसेल एखादा अनऑथराइज सबडिव्हिजन असेल तर ही तिसरी कॅटेगरी आहे. अशा 3 कॅटेगरीची आपण दखल UDCPR मध्ये घेतलेली आहे. पहिला जो सँक्शन लेआउटचा प्लॉट आहे त्याला तर विषय नाही. दुसरा गुंठेवारीमध्ये जो रेग्युलाइज आहे त्याला आपण म्हटलं आहे की गुंठेवारीमध्ये रेग्युलाइज जे प्लॉट आहे दे विल बी ॲट पार विथ द सँक्शन लेआउट प्लॉट फॉर द पर्पसेस ऑफ बेसिक FSI आणि अवेलिंग ऑफ प्रीमियम FSI. बट TDR पोटेन्शियल हे मात्र आपण 50%ला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे गुंठेवारी प्लॉटमध्ये. मग तिसरी कॅटेगरी जी आहे अनऑथराइज प्लॉट, आपल्याकडे अनऑथराइज बिलो 4000 आले तर त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी आपण 3 ऑप्शन दिलेले आहेत की एक तर 75% FSI पे आहे, दुसरा ऑप्शन दिला आहे की 10% ओपन स्पेस सोडा सब्जेक्ट टू मिनिमम ऑफ 200. तिसरा आपण पर्याय दिलेला आहे की 10% ओपन स्पेस जे सोडायचे आहे त्याचं ASI प्रमाणे जे काही मूल्यांकन येते ते तुम्ही भरा आणि पूर्ण FSI द्या. या कॅटेगरीमध्ये जी पहिली कॅटेगरी आहे 75% आपल्याला बेसिक FSI मिळेल. त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला प्रीमियम FSI आणि TDR हा मात्र 75% अवेल करता येईल अशी आपण तरतूद केलेली आहे. ओके सर, थँक्यू सर. उपकर आणि विकास शुल्क का बेसिक FSI? बेसिक प्लॉट एरिया होता. विकास शुल्काचा नियम जो आहे आपण शेड्यूल वाचा ॲक्टमधला सर्वात ॲक्टच्या शेवटी शेड्यूल दिला आहे त्यावरती कन्स्ट्रक्शन हा शब्दप्रयोग आहे. त्याला पी लाईन बिल्टअप एरिया हा शब्दप्रयोग नाही, कन्स्ट्रक्शन हा शब्दप्रयोग आहे. कन्स्ट्रक्शन प्रमाणे फॉलो व्हायला पाहिजे. थँक्यू सर. सर कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच ठिकाणी RP एरियामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं NA ग्रांट केलं जातं बट कदाचित कन्सेंट ऑफ TP नसते. बट तो लेआउट किंवा तो प्लॅनिंग सगळे आपले UDCPR त्यावेळेचे प्रिव्हेलिंग जे रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करतात. तर ह्यावेळी यांना ते सेव्ह करता येईल का? आपल्या MLR कोड खाली जी तरतूद आहे ना जे नियमामध्ये म्हटलं आहे की जे काही परवानगीचे आहे ते योजनेप्रमाणे आहे की नाही याची शहानिशा करून नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटने परवानगी द्यायची आहे. आता त्यामध्ये प्रोसिजर फॉलो करून परवानगी झाली नसेल तर ती परवानगी नियमानुसार आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली ती फॉलो पण करता येणार नाही. सर लँड यूज क्लासिफिकेशन अँड परमिसिबल युजेस तर त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम 20 हेक्टरच्या वरती जर आपल्याला करायची असेल आणि त्याला दुसरा ऑप्शन दिला की 40% जागा आपण हँडओव्हर करून स्कीम करायची तर त्यांना थोडंसं ह्या दोन्हीमधलं थोडंसं कम्पॅरिझन पाहिजे की एक्झॅक्टली टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये ज्या प्रोसिजर आहे डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन मग गव्हर्नमेंटला पाठवा मग ड्राफ्ट स्कीम करा मग ड्राफ्ट स्कीमला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मग फायनल स्कीम तर हे जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरप्रमाणे आपल्याला टाउन प्लॅनिंग स्कीम करता येईल ही एक तरतूद आहे. दुसरी तरतूद करायची क्लिष्ट आहे तरतूद पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. लोकांना सर्व काही त्यातलं करायला तयारी असते परंतु लवकर हवं असतं म्हणून त्याला एक ऑप्शन आपण दिलेला आहे की 20 हेक्टर क्षेत्राचे लोक जे ॲग्रिकल्चर झोनमध्ये आहेत ते एकत्र या. पॅरामीटर TP स्कीममध्ये जे पॅरामीटर्स आहेत ते फॉलो करा. आता TP स्कीममध्ये पॅरामीटर कोणते आहे की 40% जागा कशासाठी लागेल हे त्यामध्ये नमूद आहे. त्यापैकी पहिला
पॅरामीटर आहे की आपण 10% जागा ही रिक्रिएशनल ओपन स्पेस किंवा प्लेग्राऊंडसाठी सोडायला पाहिजे, गार्डन किंवा प्लेग्राऊंडसाठी सोडायला पाहिजे. ती 10% आपल्याला जागा सोडावी लागेल पूर्ण जागेच्या. या 10% जागा सोडल्यानंतर पुन्हा जेव्हा केव्हा आपण त्यातले प्लॉट जे राहतील त्याच्यावरती परवानगी घ्यायला जाल तेव्हा पुन्हा आपल्याला 10% जागा सोडायची आवश्यकता राहणार नाही. हा पहिला बेनिफिट आहे. दुसरा आहे की 15% अम्युनिटी स्पेस आपण इयरमार्क करा, जी अथॉरिटीला आपल्याला हँडओव्हर करावी लागेल. अथॉरिटी ती अम्युनिटी स्पेस काही सुविधा निर्माण करण्यासाठी वापरेल किंवा सेल ऑफ प्लॉटसाठी सुद्धा वापरू शकते. ती अशी अम्युनिटी स्पेस 15% आपण जी हँडओव्हर कराल त्याच्या अगेन्स्ट आपल्याला बॅलन्स जागेवरती FSI मिळेल. तिसरी कंडिशन आहे की रस्ते आपण करतो TP स्कीममध्ये किंवा त्या प्रपोजलमध्ये रस्ते आपण करू. रस्त्याचं प्रमाण 15-20% पण असू शकतं. आपण छोटे प्लॉट काढले तर ते 22-20% पण जाऊ शकेल. तर यातील 15% जो पोर्शन आहे रोडचा हा स्कीमला चार्ज होईल. स्कीमला चार्ज होईल म्हणजे काय होईल की त्या 15%चा FSI सुद्धा आपल्याला रिमेनिंग जागेवरती मिळेल. अशा प्रकारची तरतूद आहे. म्हणजे ओव्हरऑल 40%चं असं बायफर्केशन आहे. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला ओपन स्पेसचं मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ओपन स्पेस रिक्रिएशनल ओपन स्पेस सोडण्याचं रेग्युलेशन लागू होणार नाही, तसेच कम्युनिटी स्पेस सोडण्याचं सुद्धा रेग्युलेशन लागू होणार नाही. यामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे, स्वतः सर्व इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे आणि आपल्याला सर्व जे रेसिडेन्शियल झोनमध्ये जे काही युजेस परमिसिबल आहेत ते सर्व तिथे अलाव होईल. ॲज गुड ॲज आपली जागा रेसिडेन्शियल झोनला कन्वर्ट झाली अशी परिस्थिती निर्माण होईल. ही स्कीम जी आहे ही अथॉरिटी आणि विकसक किंवा ओनर्स या दोघांना विन विन सिच्युएशन निर्माण करेल अशी ही स्कीम आहे. आपण जे लेआउट टेंटेटिव्ह मंजूर करून घेतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन करून त्यानंतरच आपण बिगर सिटी करतो आणि बिगर सिटी झाल्यानंतर डिमार्केशन करून जागेवरती रस्ते गटर्स MBCBचे पोल्स वगैरे उभा करतो, पाणी लाईन वगैरे पण टाकतो आणि त्यानंतर त्या डिपार्टमेंटकडून आपण ती NOC घेतो. म्हणजे रोड आणि गटरची NOC DYC करून घेतो वार्ड ऑफिसकडून आणि त्यानंतर आपण फायनल लेआउटला जातो. परंतु महापालिकेकडे एक अशी कंडिशन घातली जाते की रस्ते गटरच्या 50% एस्टिमेट करून 50% रक्कम तुम्ही महानगरपालिकेला डिपॉझिट करून जमा करायची. रस्ते गटरचे आम्ही आमच्याच पैशानं कन्स्ट्रक्ट करून NOC घेऊन फायनल लेवलला जायचं. तर असं कंडिशन ह्याच्यामध्ये टाकता येईल महापालिकेला. आपल्याकडे आता UDCPR आल्यापासून नियमात अशी तरतूद केली आहे की आपण ज्या विकास आपल्याला करायचा आहे अंतर्गत विकास इन्क्लुडिंग गटार्स जे काही असेल रोड्स वगैरे तो आपल्याला करायचा आहे आणि ज्या प्रमाणात आपण विकास कराल त्या प्रमाणात त्या लेआउटमधील प्लॉट्स हे कन्स्ट्रक्शनसाठी रिलीज करण्यात येणार आहे. म्हणजे काय की जेव्हा केव्हा अथॉरिटी लेआउट मंजूर करेल त्यावर एक शिक्का असेल की हे प्लॉट जोपर्यंत अथॉरिटीकडून बांधकामासाठी मुक्त होणार नाही तोपर्यंत या प्लॉटवर बांधकाम परवानगी मिळणार नाही आणि बांधकाम करता येणार नाही. म्हणजे आपण तो विकास केलाच पाहिजे याची खबरदारी घेण्यासाठी ही तरतूद नियमामध्ये आहे. आपण जी गोष्ट सांगताय ती कदाचित पूर्वीची असेल तेव्हा तरतूद नसेल किंवा अथॉरिटीचा आपणावरती एवढा विश्वास नसेल म्हणून करण्यात आली असेल. आता आपण विश्वासाचं वातावरण निर्माण करतोय आणि त्या दृष्टीनं UDCPR हे पहिलं पाऊल आहे. तर तुमच्या पण अडचणी भविष्यात सुटतील अशी अपेक्षा करूया. रोज वगैरे सगळं आम्ही केल्याशिवाय आपण फायनल लेआउटच मिळत नाही. त्यामुळे फायनल लेआउट झाला म्हणजे सर्व फॅसिलिटीज इथं उपलब्ध झाल्या असं समजूनच फायनल लेआउट म्हणजे होतं. आपण UDCPR त्याच्या पुढे गेलेलं आहे. आपल्याला पूर्णपणे परवानगी मिळणार आहे. डेव्हलपमेंटच्या अकॉर्डिंग टू आपण प्लॉट रिलीज करणार आहे अशी तरतूद आहे. आपण अथॉरिटीकडे आपलं गारांना पुन्हा मांडू शकता. रिवाइज परमिशनने UDCPR नाही असं बरोबर आहे सर, पण कॉर्पोरेशन काय करते असा ठराव करते आणि तो ठराव केला म्हणून तुम्ही पैसे भरा असं कंपल्सरी केलं एवढाच विषय. बांधकाम परवानगी इज अ सोल अथॉरिटी ऑफ द म्युन्सिपल कमिशनर और चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द अथॉरिटी. त्यामुळे ज्या काही पॅरामीटर्स ठरवायचे आहे द कमिशनर हॅज टू डिसाइड द पॅरामीटर्स. सर पण मग असं होऊ शकते की एनिथिंग कॉन्ट्राडिक्टरी टू आपलं बायलॉज कॉर्पोरेशन ठराव करू शकतं, त्यांना 37 वगैरे काय लागणार नाही. मी तुम्हाला सांगितलं या पुस्तकाचा मालक परवानगी देण्याबाबत किंवा सर्व गोष्टी करण्याबाबत अथॉरिटी हा शब्द म्युन्सिपल कमिशनर ठरवण्यात आला आहे. म्युन्सिपल कमिशनर विल बी द अथॉरिटी फॉर ऑल पर्पजेस ऑफ दिस बुक. म्हणजे याला परवानगी कशी द्यायची, किती विकास कशा प्रकारे अंतर्गत विकास करून घ्यायचा हे सोल विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ म्युन्सिपल कमिशनर.
ओरिजिनल जो क्लॉज आहे जे आपल्या बायलॉजमध्ये आला आहे तो ओनर ऑब्लिक सोसायटीसाठी 10% इन्सेंटिव्हचा क्लॉज होता. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर शब्द होता ओनर ऑब्लिक सोसायटी. पण आता जे मॉडिफिकेशन आलेलं आहे ते 30% फॉर द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं म्हटलंय. मगाशी असं उत्तर दिलं आहे. सॉरी सर इंटरनल चौकच्या संदर्भात एक प्रोव्हिजन आहे की H/6 मीटरचे इंटरनल चौक सोडायचे व्हेंटिलेशनसाठी. तर ह्या एच डिफाईन करताना जर काही 2 पार्किंग लेवल्स असतील तर ते पार्किंग लेवल याच्यामध्ये ॲड करायचे की हे वजा करून जिथून हॅबिटेबल त्याची दखल आम्ही घेतली. वुड हॅव बीन फ्रॉम वेअर दॅट डक ओरिजिनेट्स. थँक्यू सर. दॅट इज वी हॅव टेकन द पब्लिक. समाधान स्पेस 10% सोडायला लागते. तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की जर काय कुठला प्लॉट DP रिझर्वेशन किंवा DP रोडवर जर डिवाइड होत असेल तर 0.4 हेक्टरपेक्षा हे असेल तर त्याला 10% ओपन स्पेस ठेवायची गरज लागणार नाही. तर सिमिलर प्रोव्हिजन अम्युनिटीसाठी पण ॲप्लिकेबल होणार नाही. जे प्रोविजो ज्या ठिकाणी दिले आहे त्या ठिकाणी वाचायचे. जिथं आपण एरिया देतोय त्या ठिकाणचा जो चॉईस आहे तो कुणाकडे राहणार? ओनरकडे राहणार का? दोघांच्या संमतीने द्यायला पाहिजे. तुम्ही नाल्याकडे देणार ते म्हणून आम्हाला पुढे पाहिजे. हा ना सर, हा नंतरचा खूप मोठा नाही, त्याच्यात दुसरा आस्पेक्ट कसा आहे की जो पार्ट आलं दुसरा येणारा पार्ट जरी धरलं तर तो रिटेन करणारा प्लॅनिंग अथॉरिटीचा पार्ट आहे तो कंटिन्युएशनमध्ये डेव्हलप करता यावा हा उद्देश बघायला पाहिजे. प्रॉपर ॲक्सेस बघायला पाहिजे. प्रॉपर फंटेज मिळते का हे बघायला पाहिजे. ते अथॉरिटीचं तेवढं बघून दोघांनी मिळून करावं. नाही, इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की सर हे ॲक्च्युली जर आपल्याला हे जर गोष्ट प्रमोट करायची असेल तर तो चॉईस लँड ओनरकडे ठेवणं जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं. अदरवाईज कसं होईल की जे काय लोकल लेवलचं पॉलिटिक्स राहतं त्याच्यामध्ये मग परत ह्या गोष्टीचं परत हा पोर्शन नको तो पोर्शन नको असं होऊन मग टोटल प्रोसेस थांबेल की काय अशी मनात शंका किंवा भीती वाटते. विश्वासाचा प्रश्न आहे. पुढच्या एरियाकडे वेळ बघता येईल. प्राधिकरण एरियामध्ये किंवा RP एरियामध्ये जी फायर NOC लागते मग त्याच्या बाजूला जर महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल तर त्यांची NOC फायर ऑफिसरची घेता येईल का? ग्रामीण भागाबाबत बोलताय का? हो. नियरेस्ट अथॉरिटी असेल त्याची NOC ते म्हणतील की आम्ही फायर सर्व्हिसेस द्यायला तयार आहे तर त्यांची NOC चालेल. फक्त महानगरपालिकेतून सुटका करून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या कुठली तरी अथॉरिटी पकडायची असं नको व्हायला. सर EWS आणि LIG स्कीम संदर्भात एक प्रश्न आला की 9 ग्रीन झोनमध्ये ॲग्रिकल्चर झोनमध्ये EWS LIG जर स्कीम करायची असेल एका पेसायची तर 9 मीटर अप्रोच रोडची रिक्वायरमेंट आहे. तर असे काही एकांचा त्यांचा प्रश्न झाला की त्यांना 2 त्यांचे रोड अप्रोच आहेत आणि दोन्ही 6-6 मीटरचे आहेत. आता इंटेन्शन असं आहे की 9 मीटर म्हणजे सफिशियंट विड्थचा रोड पाहिजे त्या स्कीमसाठी. इथं तर त्याच्या 9 मीटरपेक्षा जास्त रोड विड्थ मिळते दोन्ही जर रोड कन्सिडर केले तर अशा प्लॉटला EWS LIG स्कीम मंजूर होईल का? नाही. 6 मीटर अप्रोच रोड आहे सध्या प्लॉटला आणि 2 जे ॲडजस्टंट जागा मालक आहेत ते दोघं मिळून राहिलेला 3 मीटर अप्रोच रोड स्वतःच्या सरेंडर करायला तयार आहेत जेणेकरून तो 9 मीटरचा ॲक्सेस रोड होईल. तर अशा केसेसमध्ये 9 मीटरचे बेनिफिट जर मिळणार का तर दोन्ही जागा मालकांनी जर जागा सरेंडर केली तर महानगरपालिकेने पुन्हा सांगा. तर सध्या स्वतः जर अशा रीतीने वायडनिंग करत असेल तर त्याला पोटेन्शियल त्या वायडन रोडचं अलाव होईल. परंतु असं वायडनिंग हे पॉईंट टू टी जंक्शन और पॉईंट टू चौक किंवा चौक टू चौक असा चालू. सर लो रिस्क आणि मॉडरेट रिस्कमध्ये बऱ्याच आर्किटेक्टचा एक भीतीचा प्रश्न आहे. म्हणजे परमिशन घेतल्यानंतर कम्प्लिशन घेतल्यानंतर जे काय ओनर जर अनऑथराईज करेल तर आर्किटेक्टला इंडिग्निफाय व्हायला होईल का कम्प्लिशन घेतल्यानंतर? याची काळजी तुम्हाला इतकी का? तुम्ही कम्प्लिशन घेतलं तर तुम्ही मोकळे होता मग तो बघत बसेल. असं तर नाही की तुम्हीच केलं आणि त्याला सांगता. म्हणजे लो रिस्क मध्ये परमिशन घेतलं आणि ओनरनं जर केलं तर आर्किटेक्ट इंडिग्निफाय आहे ना त्याच्यात? हे बघा 150 चौरस मीटर पर्यंत तुम्हाला काही काळजी करणार नाही. फक्त तुमच्या प्लॅनवरती लाईन प्लॅनवरतीच आहे. बाकी जबाबदारी तुमची नाही आहे.
आणि 150ची तरतूद का आणली याचा पण आपण विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छोटे जे प्लॉट होल्डर्स आहेत ते अनेक ठिकाणी परवानगी घेत नाही. काही ठिकाणी परवानगी घेतात, परंतु ॲडिशनल करायचं असलं तर परवानगीसाठी जात नाही, कारण प्रोसिजर क्लिष्ट आहे आणि क्लिष्ट प्रोसिजर असल्यामुळं उत्पन्नसुद्धा अथॉरिटीचं येत नाही. कोणत्याही सामान्य माणसाला परवानगी न घेता बांधकाम करणं आवडतं असातला मुळीच भाग नाही. प्रत्येकाला परवानगी घेण्याची इच्छा असते. त्यामुळे याला सोपं करण्यासाठी म्हणून आपण काढलेलं आहे, जेणेकरून लोक पण परवानगीला येतील, रेव्हेन्यू पण अथॉरिटीला मिळेल आणि लोकांना पण दिलासा मिळेल. त्यामुळे त्या ठिकाणी आर्किटेक्टचा काही रोल आहे, त्यांचा रोल मुळीच नाही, आम्ही ठेवलाच नाही पुढे त्याचा. सरांनी क्लिअर केलं की पोटेन्शियल हा मेजर रोडचाच मिळेल, परंतु त्या केसमध्ये फ्रंट मार्जिनल सेटबॅक आहे. सर्व्हिस रोडच्या रोडवर घ्यायचं का मेजर रोडवर घ्यायचं, अशा हिशोबाप्रमाणे फ्रंट मार्जिन घेतलं. सर परमिशन घ्यायची गरज नाही, आपण फक्त रिसीट केली तर ॲज गुड एज ते परमिशन आहे. पण एवढ्या सुद्धा छोट्या प्लॉटला काही लोकांना कर्ज घ्यावं लागतं, तुम्ही बँका ते एक्सेप्ट करणार का? त्या बँकांना काय माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी सांगितलं याचं काय होईल बँकांच्या बाबतीत. जी नॉट कंजेस्टेड एरियामधली फुटनोट आहे तिथं हाईट एक्झम्पशन दिलेली आहे पार्किंगची, स्ट्रीटची. सेम ॲज इट इज कंजेस्टेड ॲप्लिकेबल होईल असं आम्ही गृहीत धरतो, कारण ती फुटनोट फक्त नॉन कंजेस्टेडमध्ये आहे, नॉट कंजेस्टेड टेबल आहे. फुटनोट नॉन कंजेस्टेडसाठी कंजेस्टेड एरियाच्या मार्जिन ऑलरेडी कमी केलेले आहे. सॉरी, कंजेस्टेड एरियाच्या मार्जिन ऑलरेडी कमी केलेले आहेत ना हाईट प्रमाणे. म्हणजे मग कंजेस्टेड एरियामधलं पार्किंग हाईट होतं कंजेस्टेड. हां, एच बाय आपण जेव्हा 15 मीटरच्या 24 मीटरच्या वरती जातो तर ते 6 मीटर एक्झम्पशनची गेट लागेल त्याला, ते लागेल. 24 मीटरच्या बिल्डिंगच्या खालच्या बिल्डिंगला फायर डिपार्टमेंटचे एनओसी लागतात आणि फायर एनओसी फायर ते 24च्या पुढे आहे. त्याच कंटिन्युएशन 70 मीटर हाईट अलाव झालेली आहे. मग महानगरपालिकेची कॉम्पिटन्सी बघितली पाहिजे, 70 मीटर फायर टेंडर आहे का? वरती स्पेशल बिल्डिंग झाली की फायर डिपार्टमेंटची एनओसी घेण्याची तरतूद आहे. ते जेव्हा आपण 70 मीटरला जाल तर ते आपली कॉम्पिटन्सी स्वतः तपासते आणि त्याने एनओसी दिली म्हणजे ते कॉम्पिटंट आहे. आता कोल्हापूर महानगरपालिकेची परिस्थिती अशी की 56 मीटरची फायर टेंडर ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे आणि परत पुढची प्रोसेस सुरू आहे. मग बाय दिस टाईम परमिशन्स होऊ शकतील ना कंप्लिशनचं? हा त्यांचा लुकआउट आहे, त्यांचा लुकआउट. थँक्यू. उपयोगाचं बाहेरून फायर फायटिंग करता येत नाही, ते शिडी वगैरे ते बाहेर इव्हॅक्युएट करण्यासाठी उपयोगाला येते. पण फायरवाले जे आहेत ते बघून हाईटची रिलॅक्सेशन एनओसी देतील त्याप्रमाणे एरिया आहे 1100 झाला तर प्रीमियम लोड करताना 1000 लोड करायचा, 1100 लोड करायचा. 0.3 किंवा 0.5 म्हटलं आहे. बरोबर. FSI 1.1 म्हटलं आहे, कशाच्या अगेन्स्ट 1.1 म्हटलं आहे? 1000च्या अगेन्स्ट. म्हणजे 0.5 किंवा 0.5 दोघंही प्रीमियम तो 1000च्या अगेन्स्टच असणार. तर आणखीन एक विषय लेआउटमध्ये रिजनल अरेंजमेंटचा विषय आहे की ओपन स्पेस आपण चेंज करू शकतोय 4 वर्षाच्या आधीच्या लेआउटच्या. तर एखाद्या लेआउटमध्ये चुकून ओपन स्पेस जादा सोडली गेली असेल तर त्यातला एखादा प्लॉट रिकामा करू शकतो का आपण 1% सोडून? तो न करा म्हणून तर टाकली आहे. सगळ्या प्लॉटधारकांची कन्सेंट घेतल्यानंतर काय अडचण आहे? अशा प्रकारचे खूप मिसयुजेस होत होते, त्याचे परिणाम सामान्य त्या याच्यामध्ये त्या लोकांनी प्लॉट घेतले आहेत त्यांना भोगावं लागत. एवढंच नाही तर अशा प्रकारे एकदा वेगळ्या ठिकाणी प्लॉट दाखवून काढला जायचा, दुसऱ्यांदा रिवाईज करताना दुसऱ्या ठिकाणी दाखवायचा, लोकांची फसवणूक होत होती. त्यामुळे ती तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद आताच नाही, आपण 2013ला जेव्हा ABC क्लाससाठी केले बघायला आणि रुरल एरियासाठी तेव्हापासून ते ऑपरेशनमध्ये आणि व्यवस्थित ऑपरेशनमध्ये आहे. ओके सर. 42 गावाची सामील झाली तर ती गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन प्रमाणे नागरिक वस्ती म्हणून ती सामील केली 42 गावं. पण सध्या अजून स्टिल कन्फ्युजन आहे की ती नागरिक की अनागरिक म्हणजे नॉन अर्बन आहे हे कन्फ्युजन आहे. तर त्यांना काय पकडायचं, अर्बन एरियाज पकडायची की ती 42 गाव की नॉन अर्बन? पण काय प्रॉब्लेम झाला की पूर्वी जे लेआउट मंजूर झाले त्या याच्यामधले एसएड हायवेच्या लागून त्याला 4.5 मीटरचा सेटबॅक होता. पण आत्ता ते एरियाज नॉन अर्बन कन्सिडर करून त्याला रोडच्या मिड लेवलपासून 37 मीटरचा सेटबॅक मागितला जातो. तर अशा केसेसमध्ये 90% ऑफ द प्लॉट्स हे नॉट डेव्हलपेबल होतात, कारण ते
37 मीटरच्या हायवेला लोकल रोड समजण्याच्या बद्दल सांगताय का तुम्ही? सॉरी सर. हायवे आणि हा. सिटीतले रोड हायवे लोकल रोड समजून याच्याबद्दल येस आहे का? येस. नाही त्याच्यात अर्बन पण तुम्ही आता ज्या गावांबद्दल बोलताय ते महानगरपालिकेच्या हद्दीतले का बाहेरची गाव आहेत? बाहेरचे प्राधिकारी एरिया. बाहेरला प्राधिकरणात लागू नये. सरांनी मगाशीच सांगितलं, हा जो शासन निर्णय आहे तो लोकल अथॉरिटी एरियामधून जे जातात हायवे त्याला लोकल रोड म्हणून ट्रीट करायचं. आता तुमचं प्राधिकरण हे लोकल अथॉरिटी एरिया नाही आहे. नाही. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही लोकल अथॉरिटी, नगरपालिका ही लोकल अथॉरिटी आहे, प्राधिकरण लोकल अथॉरिटी नाही आहे. असेल त्या 42 गावामध्ये रावठण जरी असेल तरी त्याला Thus, government is planning to establish a dedicated helpline for various sanctioning authorities. Various sanctioning authorities ना कनेक्ट म्हणजे काय इंटरप्रिटेशन असं काय एकामेकांशी डिस्कस करून असं काय हेल्पलाईन काय फॉर्म करायचं आहे काय? जसं ईज ऑफ बिझनेस करण्याकरता आता आपण जसं एक मेल आय डी दिल्या आणि क्वेरीज पाठवायच्या आहेत, तसं ह्या ज्या सँक्शनिंग अथॉरिटीज आहेत आणि ऑफिसर्स आहेत यांना जे डे टू डे रेग्युलर प्रश्न किंवा काही क्वेरीज असतात त्याच्याकरता डेडिकेटेड आपली ऑनलाईन अशी काही फॅसिलिटी आपण एस्टॅब्लिश जर केली तर ईज ऑफ बिझनेस चांगला होईल. त्यांना आताच सांगितलेलं आहे तुमच्या कोल्हापूरच्या ऑफिसर्सना की तुमचे पण ज्या शंका असतील त्या तुम्ही विचार टाकायचे आहेत या 15 दिवसात, नंतर आम्ही घेणारच नाही. समजलं ना? म्हणजे जे काही FAQ बनेल ते वन टाईम बनेल. कारण नंतर कसं असतं की प्रत्येक वेळेला केस आली की मग मी रेफर करणार आणि मग 6 महिने लागणार, तसं नाही आहे. आम्ही FAQ जेव्हा करतोय पहिल्यांदा आपण असं FAQ करणार आहोत, या आधी नव्हतं झालेलं. त्याचा पर्पजच असा आहे की ज्या काही तुम्ही लोकांनी मला गाडीजींनी सांगितलं की 300, 400, 500 काही ते त्यांच्याकडे येतात आणि त्यांनी निवडक 50, 100 आपण चर्चा करतोय. पण अशा काय बारीक असतील तर ते आम्ही चॅप्टर वाईज करून त्याचा एक कंपॅरिझन पॅनली चालू आहे, आमचे ऑफिसर्स तिकडे करत आहेत. त्यावर आम्ही आता हे सगळे ट्रेनिंग संपल्यावरती मला ते 3-4 आठवडे आम्हाला लागतील ते करायला. त्याला आम्ही शिक्कामोर्तब शासनाकडनं करून घेणार आणि मग तुम्हाला ते सर्क्युलेट करणार. त्यामुळे ते सर्क्युलेट केले म्हणजे तुम्हाला लागू आहे, ऑफिसर्सला लागू आहे असं नाही. मला ऑफिसर्सला पण सांगायचं आहे की तुम्हाला पण ज्या शंका असतील त्या तुम्ही जसे हे लोक विचारतायत तसे तुम्ही यू आर फ्री टू आस्क ऑन दिस मेलवरती तुम्ही टाका. त्यामुळे ते एकाच वेळेला ॲड्रेस होतील. त्यामुळे पुन्हा त्याला दिल्याचा काही विषय नाही. आता हे सविस्तर ट्रेनिंग घेऊनही आणखी त्या अधिकाऱ्यांना काही शंका असतील तर कॉल सेंटरवरती तोंडी ऐकून ते म्हणणार मला लेखी नाही आहे, तर ते शेवटी प्रश्न निघणारच. त्यामुळे इंटेंट अँड स्पिरिट ह्याच्या आधारे काही अर्थ काढूनच इम्प्लिमेंट करावं लागेल. असं कितीही पुस्तकं काढली FAQनं तर तसे प्रत्येक इच अँड एव्हरी शब्दावरती मतभेद असं होतं. त्यामुळे सकाळी सकारात्मक भूमिका घेऊन सर सकाळी सेक्रेटरी सर म्हणले द्यायचं आपल्याला देण्याच्या उद्देशाने स्क्रुटनी केली पाहिजे. सर प्रीमियमचे जे इन्स्टॉलमेंट्स ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे 25 लाख रुपयाचा, 25 लाख रुपयाचा 25 लाख रुपयाचा आहे. तर मला वाटतं B क्लास C क्लासमध्ये एवढा इन्स्टॉलमेंट म्हणजे 25 लाखाच्या वर प्रीमियम रक्कम लागण्याचे चान्सेस खूप कमी राहतील प्रीमियम चार्जेस वाढले. तर ती लिमिट थोडं रिड्यूस करता बरं होईल अशी रिक्वेस्ट आहे. अप्रोच बाय डेड एंड टू पोटेन्शियल म्हणजे 100 मीटरच्या आत जर डेड एंड असेल तर मेजर रोडचं पोटेन्शियल मिळू शकतो. तर त्या केसमध्ये डेड एंड व T जंक्शन असं पण तयार करता येईल. आणि साईडला फक्त 1.5 मीटर्स जी स्ट्रीट आहे अशी काय तर तो डेड एंड कन्सिडर करता येईल. तुमची केस आहे का? फार स्पेसिफिक प्रश्न झाला. मला वाटते अशी कॉन्टिन्युटी येणार नाही, येऊ नये असं आपण अपेक्षा करतो. सर एक करण्यासारखं आहे की TDRची खरेदी विक्रीची पॉलिसी आहे त्या धोरणाप्रमाणे TDR जो ज्या शहरात आहे त्या शहरामध्येच यूज होतो. तर असा क्वेश्चन आला की हे महाराष्ट्रभर TDR ट्रान्सफर होऊ शकतं का? जर काय डिजिटल DRC जर झाली तर कोणी कुठेही बघू शकतो की त्या DRC मध्ये किती युटिलायझेशन झालं. तर आपण ऑनलाईन करतोच आहे तर असं काही आपण विचार करतोय का की डिजिटल DRC असं आहे की तुमच्या सिटीमध्ये जे काही निर्माण झालं आहे त्याचं बर्डन तुम्ही घ्यावं. तुम्ही म्हटलं नागपूरकरांना बर्डन घ्या, ते म्हणतील आमका घेऊ. आणि याचे मोठे वाईट परिणाम कसे होतील की तुम्ही इकडून काहीतरी घेऊन जा तिकडे आणि ते अडवून टाकतील आम्ही देत नाही. त्या माणसाची परिस्थिती फार वाईट होईल. त्यामुळे जी सिस्टीम चालू आहे ती चांगली आहे असं मला वाटतं. आणि दुसरं फॅसिलिटी आणि जागा कोल्हापुरात निर्माण होतील, वापर मुंबईत होईल. मुळात आधी तिकडे लोकसंख्या वाढेल तिकडे अम्युनिटी शॉर्टेज. मुळात मला त्याचा प्रतिप्रश्न असा आणि आहे. तिसरा गोष्ट अशी आहे घटनात्मक दृष्ट्या ते कितपत फिजिबल लोकल बॉडीज आहेत त्या वेगवेगळ्या कायद्याने स्थापित झालेल्या आहेत.
त्यामुळे एका अथॉरिटीचं एरिया दुसरीकडे जाऊन त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर लोड करणार आहे आणि इकडे त्याचा बेनिफिट करणार आहे ही कदाचित त्या चौकटी मुळात आपल्या शहरामध्ये जी TDRची परिस्थिती आहे, म्हणजे TDRचा अर्ज आणि TDR मिळणं आणि दिल्या जाणं, ही कितपत समाधानी याचा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. याचं उत्तर जर यस असेल तर मग तुमचा प्रश्न करू. डेड एंडच्या बाबतीत विचारलं, त्याच्यामध्ये आता सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये बरेच असे रस्ते आहेत की डेड एंडला की त्याचे सर्व्हिस रोड जातात, म्हणजे 15 फुटाचे, 8 फुटाचे, 18 फुटाचे. तेव्हा लोकल बॉडीच्या इंटरप्रिटेशनमध्ये फरक काय होणार आहे की ते म्हणणार की तो डेड एंड होत नाही आहे, तर त्याला टी जंक्शन म्हणून मगाशी सांगत होते. त्याचं कारण असं आहे की 15 फूट किंवा 10 फुटाचा सर्व्हिस रोड ड्रेनेज लाईनसाठी जरी असेल आणि तो डेड एंड जरी असला तर तेव्हा काय होईल की लोकल इंटरप्रिटेशनमध्ये त्याला तो डेड एंड न समजता त्याला कंटिन्यू रस्ता डावीकडे आणि उजवीकडे सर्व्हिस रोड धरतील आणि त्याला आपल्याला त्याचा बेनिफिट होणार नाही, म्हणून त्याला टी जंक्शन म्हणता येतात किंवा असे रस्ते तो डेड एंड नाही. छोटे रस्ते असलेले ओपन ग्राउंड कलेक्शन असल्यामुळे TDRसाठी जागा KMCने आधी ताब्यात घेतली, ताब्यात घेतली आहे, पण TDR सर्टिफिकेट मिळालेलं नाही. आता UDC प्रमाणे 70% जागा KMCला देऊन 30% वरती बांधकाम परवानगी मिळू शकते. ॲक्च्युली जागा ऑलरेडी हँडओव्हर केलेली आहे. हँडओव्हर केली नाही करता येणार. ओनरशिप त्यांची झाली, AR करता येणार नाही. AR तेव्हाच करता येईल जेव्हा मालकाची ओनरशिप आहे. हँडओव्हर झाली संपला विषय. ओपन फोरमला द्या ना, नाही तर आपले प्रश्न संपतील. त्यांना कोणाला विचारायचे असतील कलेक्ट झाले आहे का? सर कोल्हापूरबद्दल टेबल आपण छापलं आणि त्या टेबलच्या खाली परत नोट 1, नोट 2, नोट 3 दिल्या. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की FSI जो काय असेल तो ॲट पार विथ UDCPR असेल, पण टेबलमध्ये काही ठिकाणी FSIचा देखील कॉलम लिहिलेला आहे. ते दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी होते. आमची अशी धारणा होती की FSI विल बी ॲट पार विथ UDCPR. ज्या ठिकाणी कॉलम दिलेला नाही तो UDCPR प्रमाणे लावला. माझा प्रश्न I2R पॉलिसीच्या संदर्भात आहे. प्रिव्हियसली ज्यावेळी पॉलिसी आली त्यावेळेला 0.9 FSI होता आणि त्याच्यासाठी प्रीमियम पण नव्हता रिगार्डिंग कन्व्हर्जन. आता ऑलरेडी लेआउट सँक्शन आहे, 1 फेज इज कम्प्लीट. आता या फेजमध्ये मला पूर्ण या UDCPR प्रमाणे FSI वापरता येईल. कन्व्हर्जन झालंय, 1 फेज इज कम्प्लीट. आता फेज 2 आय एम स्टार्टिंग. या केसमध्ये मला UDCPR प्रमाणे प्रोव्हिजन. तुम्ही कोणत्याही प्लॉट घेऊन परवानगीला जाणार तर UDCPR प्रमाणेच मिळणार परवानगी. एक्झॅक्टली, कारण त्यावेळेला प्रीमियम नव्हता. त्यामुळे आता कॉर्पोरेशनचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही प्रीमियम आता जो 5% आहे तो पे करा आणि मग UDCPR प्रमाणे तुम्हाला परमिशन मिळेल. नाही, जी काय परमिशन झालेली आहे त्या घटनेला त्यावेळेस प्रीमियमचे रूल नसतील. येस, जे काही घटना झाली आहे ती घटना झालेली आहे, ती अबाधित आहे असं आपलं UDCPR म्हणतोय. तिला आपल्याला मान द्यायचा आहे. त्यामुळे त्या परवानगीमध्ये वेगळं काही शोधून नाही काढायचं आणि ते त्यातले जे प्लॉट असतील त्या UDCPR प्रमाणे जे काही अलाव आहे ते अलाव होईल. मध्ये असं दिलं आहे की 12 मीटर रोड नॉन कंजेस्टेड एरियामध्ये पाहिजे आणि 9 मीटर रोड हा कंजेस्टेड एरियामध्ये पाहिजे. पण हे जर तुम्ही हाईट ऑफ द बिल्डिंगमध्ये गेला तर अबाउट 24 मीटर जर हाईट अलाव करायची असेल तर मिनिमम 12 मीटर रोड वेट पाहिजे. तर हे थोडंसं कंजेस्टेड एरियामध्ये 9 मीटरला 24 मीटरच्या वर अलाव होईल. कंजेस्टेड एरियामध्ये बिल्डिंग. येस, थँक्यू. कंडिशन आता फक्त 5% एम्युनिटी स्पेस आणि 0.9 FSI D क्लासच्या अगोदर. मग आता UDCPR तो प्लॅन सँक्शन झाला. तर UDCPR प्रमाणे आहे तेच घेऊन नवीन बेसिक FSI घेता येईल ना. I2R कन्व्हर्शन झालं असेल 2 टप्प्यात, I2R कन्व्हर्शन आणि परमिशन वेगळा टप्पा. I2R कन्व्हर्शन तुम्ही पूर्वीप्रमाणेच प्रोटेक्ट करू इच्छित असाल तर प्रोटेक्ट होईल आणि बिल्डिंग परमिशन रिवाईज करू इच्छित असाल तर रिवाईज नवीन प्रमाणे होईल. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की प्राधिकरण एरियाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपण फ्लॅट बांधू शकतो. ते फ्लॅट बांधल्यानंतर शेजारच्या एखाद्या प्लॉटमध्ये जर तिथं प्लॉटिंग करता येईल, 2-3 एकर जर प्लॉटिंग करायचं असेल तर करता येईल काय? पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्लॉटिंग करण्याची तरतूद नियमात नाही. आपल्याला हाऊसिंग करायचं आहे आणि हाऊसिंगचा FSI किती कन्झ्युम करायचं हे तुमच्यावरती आहे, पण प्लॉटिंगची तरतूद नाही.
फ्रंट मार्जिन संबंधी आहे. फ्रंट मार्जिन शॅल बी गिवन इन टेबल नंबर 6B शॅल बी ॲप्लिकेबल टू बिल्डिंग इररेस्पेक्टिव्ह ऑफ हाईट असं म्हणलेलं आहे. मगाशी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही स्पेशल बिल्डिंगला फ्रंट मार्जिन 6 मीटर असं म्हणलात, तर हे इररेस्पेक्टिव्ह ऑफ इट साईड त्याच्याऐवजी 24 मीटरपर्यंत असा असेल का त्याचा? नियम पण दुसरीकडे लिहिला आहे, त्यासाठी म्हटलं आहे की सभोवताल इमारतीच्या सभोवताल 6 मीटर मार्जिन सोडणं आवश्यक आहे. सभोवताल म्हटल्यामुळे ते फ्रंट मार्जिनला पण लागू होतं, त्यामुळे स्पेशल बिल्डिंग जर होत असेल तर फ्रंट मार्जिन 6 मीटर सोडणं आवश्यक आहे. सर, आणि दुसरा विषय असा होता की नेट प्लॉटची जी डेफिनेशन आहे किंवा नेट प्लॉट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याच्यामध्ये दुसरा नंबरचा जो पॉईंट आहे, फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्युटेशन ऑफ FSI द नेट प्लॉट नेट एरिया ऑफ द प्लॉट शॅल ओनली बी कन्सिडर्ड असं म्हणलं आहे. आणि फुटनोटमध्ये बेसिक FSI नेट प्लॉटवर घ्यायचा आणि TDR आणि पेड FSI क्रॉस प्लॉटवर घ्यायचा असं म्हणलेलं आहे. तर हे कॉन्फ्लिक्ट आहे का? कॉन्फ्लिक्ट नाही आहे. नेट प्लॉटमध्ये त्यामध्ये म्हटलं डिप्रिसिएशन आणि अम्युनिटी स्पेस मायनस करून जो प्लॉट असेल तो नेट प्लॉट येईल, त्यावरती मिळेल आपल्याला पोटेन्शियल जे आहे प्रीमियम आणि TDRचे पोटेन्शियल मात्र आपल्याला सर्व रिझर्व लँड जी आहे ना ती धरून पोटेन्शियल मिळणार. जो लेआउट मंजूर झाला तो 40% ओपन स्पेस कन्सिडर करून झाला. त्यातल्या काही बिल्डिंगचे प्रस्तावित केले तर त्यातले काही कंप्लीट झाले, काही कंप्लीट झाले नाही. आता पोस्ट UDCPR लेआउट रिवाईज होऊ शकतं का, आणि जो काही UDCPR प्रमाणे लेआउटमध्ये ओपन स्पेसची रिक्वायरमेंट आहे तर तशी ओपन स्पेस प्रोव्हाइड करू शकतो. 40% कशासाठी टाकली? एज्युकेशनल एज्युकेशन कॉम्प्लेक्स. आता एज्युकेशन नाही करायचं आहे का? एज्युकेशन कंटिन्यू करायचं पण प्लॅन लेआउट रिवाईज करायचं. लेआउट आहे एंटायर लेआउट ऑफ बिल्डिंग त्यांच्या एज्युकेशन कॉम्प्लेक्स मधल्या बिल्डिंग्स आहेत, त्यांना लेआउट रिवाईज करून परत हे करायचं, ओपन स्पेस कमी करता येईल. ओपन स्पेसचा जो क्लॉज आहे तो तिथे पण लागू होईल. फायनल सँक्शन पासून 4 वर्षानंतर जर असेल तर मग त्याला अलाउ होणार नाही. थँक्यू. Sir, एक प्रश्न आहे. We have a 90-day period within which the TDR certificate is to be granted. But right now, for Ichalkaranji, there are multiple, there is immense need of TDR. But there are multiple proposals of TDR which are pending for more than 2-3 years with the Kolhapur office. But so this 90-day period is not being executed on the ground despite multiple follow-ups. याबद्दल आपण काय बोलाल सर? इकडे काय आलं नाही, ADTP ऑफिसला कोल्हापूरला पेंडिंग आहेत सगळे, म्हणजे भरपूर आहेत, आमचे फक्त नाही. काय कारण नाही, काय कारण नाही सांगितलं तुम्हाला? अजून त्यांनी हेच दिलेलं नाही, नगरपालिकेतला यांना गेलेलं आहे ADTP ऑफिसला, बट इट इज बीन पेंडिंग विथ देम फॉर मोर दॅन 2-3 years अँड देर इज नो, म्हणजे त्यांच्याकडे काय रिप्लाय पण नाही. काय सांगणार काय? आता आपण तरतूद काढून टाकली TDRच्या कन्सल्टेशनची ना, आता कुठे आहे? आता ADTPला आहेच नाही काय? आता आपण कन्सल्टेशन विथ डिस्ट्रिक्ट ऑफिस ऑफ द टाउन प्लॅनिंग ही तरतूद काढून टाकली आहे. ओके. तुम्ही त्यांना पत्र द्या, अशी तरतूद आल्यामुळे आता आपल्या लेवलला नसतीपत्र करावं. त्याचं कारण असं आहे की सगळ्या नगरपालिकांमध्ये टाउन प्लॅनिंगचे ATPs डेप्युटेशनवरती आलेले आहेत लोक. ओके. त्यामुळे तुम्हाला तिकडे हे DCR हाताळणारे लोक अवेलेबल झाले, त्यामुळे टाउन प्लॅनिंगच्या ब्रांच ऑफिसकडे जायची गरज नाही. आता प्रत्येक नगरपालिकेत टाउन प्लॅनिंगची माणसं आहेत आणि ती कॉम्पिटंट आहेत. ओके. ठीक आहे ना? प्राधिकरण रिलेटेड जे प्रश्न विचारले गेला त्याच्यामध्ये 2 प्रश्न होते ॲक्च्युली. त्यात एक दुसरा प्रश्न असा होता की जे 42 गावं प्राधिकरणकडून डिक्लेअर झालेले आहेत त्यांचे लेआउट 15-20 वर्षापूर्वी झालेले ते 4.5 मीटर बिल्डिंग लाईन झालेले. आता प्राधिकरणमध्ये आल्यानंतर त्याला जो क्लासिफाईड रोड आहे त्याला 37 मीटरचं जे देण्यात येतात नाही सर, त्यांनी त्या ज्या लोकांचे प्लॉट 2-3 गुंठ्याचे प्लॉट जे त्याचे बिल्डिंग बसतच नाही आहे तर त्यांनी परमिशन कुठून घ्यायची, कारण ते सँक्शन DP सँक्शन लेआउट आहे तो 15-20 वर्षापूर्वीचे लेआउट्स आहेत ते. आता 2-3 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत तर ती बिल्डिंग लाईन मागे गेल्यामुळे ते टोटल प्लॉटचे प्लॉटच उडून जातात, तर त्याच्यामध्ये काहीच बसत नाही. तेव्हा नियम नव्हता का? तुम्हाला काय म्हणतो, नियम नव्हता का? माणसं चुकली सर? नाही, त्यावेळेला ही नियम होता, पण आता सँक्शन सर सँक्शन DPचंच आहे. व्हॉट इज दॅट? यू आन्सर माय क्वेश्चन. सर नियम वेगळा होता का माणसं चुकली? नियम तोच होता आणि माणसांनी कमी विचारतो, 2 पैकी एकच असेल ना.
सर हायवे तो क्लासिफाईड त्यावेळेलाही होता नियमही तोच होता. करेक्ट म्हणजे माणसाने चुकीची दिली, मला तेव्हाच चुकलं, आता चुकतो, हा विषय आहे. करेक्ट. मग सर त्यावेळेला आताची पोझिशन सांगितली साहेबांनी की अनागरीमध्ये येत होतो, अनागरीला जे नियम ते लागू राहतील, दॅट इज द लिगल स्टँड. सो म्हणजे त्याला परमिशन मिळू शकणार नाही. तर आलं तेच, तुम्ही तेच प्रश्न विचारले. सर कारण त्याच्यामध्ये सर मार्जिनच्या फुटनोटमध्ये नोट्समध्ये सर नॉन कंजेस्टेड एरियामध्ये लिहिलेलं आहे. मागच्या पुढचा आम्हाला कमेंट करा तुम्ही, मागचा पुढचा शक्य सुद्धा आम्हाला सर comment करा. मागच्या पुढचं कंटिन्युएशन दिलेलं आहे, तेच क्लॅरिफिकेशन फक्त घेतोय. त्यांनी केलं म्हणजे UDC मध्ये मेन्शन केलंय द फ्रंट सेटबॅक सेटआउट इज ऑलरेडी अप्रूव्ड अँड पार्शली डेव्हलप्ड लेआउट स्कीम मे बी रिटेन ॲज पर ओरिजिनल अप्रुव्हल सो ॲज टू मेंटेन द बिल्डिंग लाईन. त्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे, तर त्या पद्धतीने मिळेल का? नाही मिळणार. ही तरतूद जिथे केलेली आहे, जिथे ऑलरेडी लेआउट मंजूर आहे आणि त्या ठिकाणी एका विशिष्ट मार्जिननी ऑलरेडी बिल्डिंग लाईन सेट झालेली आहे, तर ती बिल्डिंग लाईन डिस्टर्ब होऊ नये यासाठी केलेली आहे. परंतु कोणत्या नियमानुसार जे हायवेचे नियम आहे जे प्रिव्हेल राहतील आपण असं यामध्ये म्हटलं आहे, आणि हायवेच्या नियमानुसार जर काही अफेक्ट होत असेल तर त्याची सुद्धा या नियमानुसार नाही. जी रमाई आवास योजना असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजना असतील, जी एकदम छोटी घरं आहेत, जी गरिबांसाठी आहे, ते अल्प उदाहरण असतात. 1 गुंठा 6 गुंठा काहीतरी जागा असते. तर आपण ती घरं होण्यासाठी ग्रीन झोन म्हणजे शेती एरियामध्ये ग्रीन बेल्टमध्ये तो परवानगी दिली. पण असे प्लॉटला लागू रस्ते नसतात, मॅक्झिमम पायवाटा असतात, तर त्यांना बांधकाम परवानगी मिळत नाही. पर्यायाने त्यांना त्या गोष्टीचा लाभ घेता येत नाही आणि त्या छोट्या घरांपासून ते वंचित राहतात. तर अशा बाबतीत अशा छोट्या घरांना ग्रीन बेल्ट किंवा कुठच्याही झोनमध्ये म्हणजे आरक्षण सोडून पायवाटांवर बांधकाम परवानगी मिळेल का? मिळणार नाही. एक प्रश्न जे पण सांगितलं ना, म्हणजे पायवाटांवर परवानगी मिळणार नाही. दुसरा विकास आराखडा 2000ला सँक्शन झाला. त्याच्यानंतर आज 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतर जी जमीन शिल्लक आहे डेव्हलपमेंट प्लॅनमधली जी सँक्शन व्हायची आहे ती साधारण 10 ते 15% आहे. आता तिसरी विकास आराखडा मंजूर करायला आलेला आहे. आता तुम्ही UDCR इम्प्लिमेंट केलेला आहे. याचा अर्थ असा झालेला आहे की आम्ही बटन घेतलेलं आहे आणि शर्टाचं कापड आता आम्ही घ्यायला निघालो, असं उलटा अर्थ याच्यामध्ये होतो. तर यासाठी काय होणार आहे, UDCR प्रमाणे पुढची डेव्हलपमेंट होणार आहे. तर ती जी डेव्हलपमेंट ह्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये होणार आहे त्यासाठी जमीन शिल्लक नाही. आणि आता तुम्ही म्हणाल की तुमचा हद्दवाढ झाली पाहिजे. तर आपल्या डिपार्टमेंट कडून कोल्हापूर महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाला असे या युनिफाईड बायलॉज मध्ये जी काही शहरं आहेत ज्यांच्या हद्दी रेस्ट्रिक्ट झालेल्या आहेत, सगळा विकास पूर्वीच्या DP प्लॅन प्रमाणे झालेला आहे. आता तुम्ही नवीन नियमावली लावलेले आहे, ऑलरेडी विकास झालेला आहे, ते लेआउट सँक्शन झालेत आणि त्याच्यावरती जी नियम होते 2000 सालाला ते अजून विकास 15% फक्त राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी हा DCR आहे. त्यामुळे विकास खुंटेल असं कुठं मला वाटते. तर ऍडिशनल जागा मिळाली तर ह्या UDCRचा आम्हाला फायदा होईल. अशी जी छोटी शहर आहे, मोठ्या शहरांच्या बद्दल मी बोलत, पण जी छोटी शहरे या UDCR मध्ये आलेली आहेत यांचा विकास 100% खुंटेल असं मला कुठेतरी वाटतं. तर त्यासाठी हद्दवाढ हा एक पर्याय आहे, पण ते हद्दवाढ होत नाही. पण तुमचं जे नगरविकास खाते आहे याच्याकडून ज्यावेळी ही इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे UDCRचं, त्याच्यावर एक सर्क्युलर निघालं पाहिजे प्रत्येक महानगरपालिकेला की तुमची जमीन वाढली पाहिजे, तर या UDCRचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांनी आधी ठराव घ्यायला लागतो आणि मग सरकारला अर्ज करायला लागतो. त्यावेळेला काही निकष आहेत हद्दवाढीचे, प्रशासकीय, आर्थिक आणि सुविधा सेवा सुविधेच्या अनुषंगाने तो नगर विकास विभाग 2 बघतो. आम्ही जे ऑफिसर्स आहोत ते नगर विकास विभागाचे वरचे आहोत, तरी आम्ही नगर विकास विभागामध्ये येत असल्यामुळे त्याची प्रोसेस आहे कायद्याने दिलेली ॲक्टमध्ये, ती फॉलो करायला लागते. शासनाने सर्क्युलर केलं तरी जोपर्यंत ठराव होत नाही आणि स्थानिक गरज निर्माण होते तोपर्यंत होत नाही. परंतु कोल्हापूरपुरता बोलायचं झालं तर हद्दवाढीचा निर्णय हा त्यांनी घ्यायचा आधी आणि मग शासन त्याचा नोंदवी प्रोत्साहन देतोय जेणेकरून शेत जमीनची फ्युचरमध्ये आपल्याला कन्वर्ट करण्याचे वाचावे हा एक त्याच्यात प्रयत्न आहे. In our case, plan has been sanctioned as per old rules for development of mixed use in congested area having road width less than 9 meters. Now, before getting OC, can we revise the plan and get ancillary area benefit of 60% with respect to new rules?
If yes, then please let us know the new calculations. कॅल्क्युलेशन पण करायला लावलं आहे. नवीन नियमात केव्हा तुम्ही शिफ्ट होऊ शकता हे क्लिअर खूपदा सांगितलंय. कोणती परवानगी नवीन नियमाप्रमाणे रिवाईज करता येईल, ॲन्सलरी मिळेल, अजून प्रीमियम मिळेल, अजून काय काय असेल ते मिळेल. कॅल्क्युलेशन आर्किटेक्ट करू शकते तुमचे. आपण गार्ड सिस्टीम करू शकतो, गार्ड सिस्टीम करू शकतो. कारण आपण 20 सेक्टरचे प्लॉटिंग करू शकतो. सेक्टरच्या स्कीममध्ये ना आपण कोणत्याही प्रकारचे प्लॉटेड डेव्हलपमेंट तिथे करू शकता. आपल्याला फ्लॅट स्कीम पाहिजे असेल ते पण करू शकता. कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट आपण करू शकता. मिक्सिंग करत आहे तुम्ही कुठे ॲग्रिकल्चर झोनमध्ये. शेवटचे 5 शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी परवानगीबाबत आता आपण मिनिमम 0.4 हेक्टर आणि प्लस त्याच्याविषयी हे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही पाहिलं. तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी त्यांना परवानगीची कुठलीच ॲथॉरिटी त्याच्यामध्ये दिसत येत नाही. त्यांना अनुज्ञा आहे. एक तर फार्म हाऊस ते बांधू शकतात किंवा पर होल्डिंग एक घर बांधता येईल ॲग्रिकल्चर झोनमध्ये असे आपण तरतूद केलेली आहे. तर त्यांना परवानगी तशी परवानगी घ्यायला लागेल, त्यांना परवानगी घ्यायला लागेल. इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे, प्लॉटिंग केलेले आहेत आणि ते प्लॉटिंग विकलेले सुद्धा आहे. त्याच्यात कलेक्टर यांनी झालेलं आहे की याला मोजणी झालेली आहे. परंतु द डेव्हलपर इज नॉट गेटिंग द फायनल लेआउट डन. बऱ्याचदा कॉर्पोरेशनकडे ते प्लॉट धारक जातात की आम्हाला परवानगी द्यावी किंवा फायनल लेआउट नसल्यामुळे कॉर्पोरेशनला ते परवानगी देता येते. मग त्याच्यासाठी काय त्याचं सोल्युशन नाही. हॅलो, तर आता ज्या दोन्ही ठिकाणी आमची डीपी झालेली आहेत, गेली 4-5 वर्ष झालं डीपी फायनल झालेली आहे. पण दोन्ही ठिकाणी आज TDR क्रिएशन होत नाही, म्हणजे जनरेशन होत नाही. पण TDR जनरेट नाही झाला तर त्याचा वापर कसा करायचा. आणि तिथल्या प्रशासन असतील किंवा तिथल्या लोकल बॉडी असतील त्यांच्या ज्याच्याही आम्ही हे मागणी करायचं. आणि एक शेतकरी म्हणून जरी आम्ही आमच्या जमिनीचं पारिश्य नाही तर आम्ही त्यांना TDR क्रिएट करून देण्यासाठी किंवा आता असं झालं की आमच्या जमिनी असून आम्हाला विकता येत नाही, म्हणजे माझ्यासारखी जे काही बाकी शेतकरी तर त्यासाठी तिथं TDR जर जनरेट होऊ लागला तर ज्या लोकांना गरज आहे त्यांना जमिनात द्यायचे किंवा काहीची TDR जनरेट होईल आणि ते जनरेट झाले TDR आमचे व्यवसाय म्हणून सगळी वापरली. तर त्यासाठी प्रशासनाच्या लेवलला प्रत्येक ठिकाणी तिथे DP फायनल झालं आहे. अशी बरीच शहर आहेत की तिथं DP फायनल आहे तर TDR जनरेट होत नाही. तर प्रशासनाच्या वतीने या कायद्याबरोबर की कंपल्सरी TDR जनरेट करण्यासाठी काही सिस्टीम तुम्हाला वरून सांगता येईल का? कारण त्यांच्या मालकाबरोबर तिथे अप्लाय DP नाही. नाही म्हणजे तुम्ही जमीन मालक TDR ने द्यायला तयार आहेत आणि प्रशासन देत नाही असं विषय आहे. आता जमीन विषय कसा आहे की DP आलेला आहे. माझ्या जर शेतावर जर समजा आरक्षण पडले, आज मला ती विकता पण येत नाही, पण मला समजा अडचण असेल आणि मला जर ती जमिनीतून माझे पैसे बाहेर करायचे असतील तर मला जर समजा TDR जनरेट झाला, मी ती जमीन हँडओव्हर करून तर मी ते माझा TDR कोणाला तरी आमच्या व्यवसाय जमीन मालक TDRच्या मोबदल्यात आरक्षण ठेवल्यामुळे तुमच्या विक्रीवर बंधन नाहीये. तुम्ही जागा केव्हाही विकू शकता. आज रोजी सुद्धा NOC लागतो. कराडला ज्यावेळी मालकापूरच्या हद्दीतले किंवा कराडच्या वाडीवर हद्दीतले जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार होतो त्यावेळी तिथं NOC मागितली जाते की तुमची जमीन आरक्षित नाही याची NOC. आरक्षित जागेला विक्रीला काही बंधन नाही आहे. आपण आता आरक्षित समजा असं आहे की NOC घेऊन विकली किंवा आपण आता आरक्षण पण तरी दुसरं कोण घेणार नाही. NOC घेण्याची तरतूदच नाही कुठे. नाही समजा पण आरक्षण झालेली जमीन दुसरं कोण घेणार नाही. तर त्यासाठी पर्याय काय आहे की एक तर तुम्ही आरक्षण टाकले तुम्ही विकत घ्या आमची जमीन, अदरवाईज आम्हाला TDR द्या की तो TDR आम्ही बाहेर दुसऱ्या प्रोसेस करायची. कदाचित प्रोसेसच्या माहिती नसल्यामुळे ते प्रशासन तुमचं देत नसेल किंवा तिथं टाउन प्लॅनिंगचा माणूस तिथे आपल्या मंजूर आहे त्यातलं तुमचं एक मागणी करून घेतला नगरपालिकेने अडचण सांगितली जाते. तर माझं असं म्हणणं आहे की आमचे बरेच शहर असे की तिथे DP झालेलं आहे पण तिथं ते जनरेशन होत नाही तर तिथं कंपल्सरी एक TDRचा टेबल किंवा टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर असावेत की जेणेकरून ज्यांना स्वतःची जमीन आरक्षित जमीन तिथं हँडओव्हर करून त्यांचा TDR एक मुख्य स्वरूपात किंवा TDR करून स्वरूपात आम्हाला मिळेल आता पुढे आम्ही TDR करू. हॅलो सर, माझा बिझनेस एरियामध्ये जे बांधकाम परवाने दिले जातात ते टाउन प्लॅनिंगकडेच घ्यावे लागतात. आता काय झालं की ग्रामपंचायतच्या परवान्याचे अधिकार नाही आहे. टाउन प्लॅनिंग यायचं म्हणतं तालुक्यामध्ये अशी मोठी मोठी 20 ते 22 विलेजेस आता स्पेशल विलेज म्हणून डेव्हलप आपण RP मध्ये केलेली आहे. अशा लोकांना सगळ्यांना कोल्हापूरला यायचं तर 3 तालुक्याला एक टेबल आहे. तर अशा बाबतीत परवानगीच्या संदर्भात समजा 150च्या पुढे 200 जायचे असेल 250 जायचे असेल तर परवान्या संदर्भात काय तुमचं मार्गदर्शन आहे?
आरपी प्राधिकरणाच्या बाहेर ना? हां, प्राधिकरणाच्या बाहेर. तर प्राधिकरणाच्या बाहेर रिजनल प्लॅन असेल तर कलम 18 प्रमाणे कलेक्टरची परवानगी बंधनकारक आहे. कलेक्टरची परवानगी देताना टीपीची अनुमती सहमती घेतली जाते आणि त्याच्यामुळे त्या परमिशनला काही पर्याय नाही आहे. 1,500 चौरस मीटर आणि 300ला पर्याय आता अवेलेबल आहे. तिसरा ऑप्शन असा आहे की जे गव्हर्नमेंट 154चे डायरेक्टिव्ह दिलेत पूर्वी सँक्शन डिक्लेअर्ड 56 प्रकारचे प्लॅन्स टाईप प्लॅन इश्यू केलेले आहेत. त्याच्या आधारे तुम्ही डायरेक्ट मंजूरी मिळू शकता 7 दिवसात. हाच प्रश्न सर आहे. जिल्ह्याला पूर्ण टाउन प्लॅनिंग ऑफिस एक आणि 3 तालुक्याला एक टेबल तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमधलं गावठाणमधलं स्पेशलिस्ट डिफरंट नाही गावठाणाचं गावठाणाच्या बाहेरचं त्यांनी उत्तर दिलं. गावठाणाच्या आतलं खरं तर आम्ही ग्रामविकास विभागाला टाउन प्लॅनिंगचं केडर क्रिएट करा असा एक शासन तर्फे विचारार्थ प्रस्ताव आहे. तरी पण जिल्हा परिषदच्या लेवलला काही मॅनपॉवर देता येईल का टाउन प्लॅनिंगची, म्हणजे इकडे जिल्हा तालुका लेवलला एक विचारार्थ आहे. तो थोडक्यात स्टाफिंग पॅटर्नचा विषय, तो मोठा विषय, त्याला वेळ लागेल. तोपर्यंत ही सिस्टम अशी चालू ठेवायला लागेल. त्यात आम्ही काय ब्रांच लेवलला आणखी काही मॅनपॉवर देऊन करता येतं का ते बघू. चालेल, कसं झालं फार बरं होईल. एक प्रश्न आहे, डेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग फॉर इंटरव्ह्यू एलआयसी त्याला मिनिमम प्लॉट एरियाची काही अट आहे? सर हेरिटेज बाग इम्पॉर्टन्सची 1960 प्रमाणे नोटिफाईड आहे आणि ह्या दोन्हीत नसल्याने म्युनिसिपल लिमिटमध्ये हेरिटेज म्युन्सिपाल्टीने नोटिफाईड केलेले स्ट्रक्चर्स आहेत. आपण हेरिटेज स्ट्रक्चरच्या प्रिमायसेसमध्ये जर परमिशन नसेल तर त्याचा TDR मिळेल असं आपण मेन्शन केलेलं आहे. सेंट्रल नोटिफाईड आणि स्टेट नोटिफाईड जे मॉन्युमेंट्स आहेत अशा नोटिफाईड एरियाला देखील हे नियम लागू राहतील का, त्याचे देखील TDR मिळतील का? या डिस्ट्रिक्ट जे लिस्टेड डॉक्युमेंट आपली हेरिटेजची लिस्ट नॉट नेसेसरीली त्या दोन्ही ॲक्टमधलेच हेरिटेज येतील, त्याच्या व्यतिरिक्त येतील किंवा त्याच्यातले काही मिसिंग असतील ते ज्या यादीमध्ये जे आहेत त्याच्यासाठी ती तरतूद आहे. त्याच्यातल्या काही मिसिंग असतील तर त्या यादीत नक्की घालता येईल आपल्याला. सिंपल प्रश्न आहे सर. TDR हा सेंट्रली प्रोटेक्टेड आणि स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंटच्या एरियामध्ये जे प्लॉट्स येतील त्यांना ॲप्लिकेबल होतील का? उदाहरणार्थ सांगतो की आमच्याकडे ब्रह्मपुरी म्हणून जी साईट आहे त्याच्या विसिनिटीमध्ये 100 मीटरमध्ये परमिशन अलाउड नाही. तर त्या 100 मीटरमधल्या लोकांना जर बिल्डिंग परमिशन मिळत नसेल तर त्यांना TDR मिळणार. तो त्यांच्या प्रमाणात ते डेफिनेटली वापरू शकतात. हेरिटेज रेग्युलेशन्स हे आपल्या रेग्युलेशन्समध्ये आपल्या लिमिफाईडमध्ये जे इन्कॉर्पोरेट केलेले आहे त्याच्यामध्ये अशी युनिक प्रोव्हिजन आहे की ती लिस्ट आयडेंटिफाय करायची हेरिटेज कमिटीने. ती लिस्ट आयडेंटिफाय केल्यावर त्या लिस्टमध्ये जे लोकेशन्स किंवा ज्या बिल्डिंग जे प्रिमायसेस असतील हेरिटेजमध्ये आहेत त्या प्रिमायसेसमध्ये जो अनयुटिलाइज FSI बेसिक राहतो त्याचाच TDR फ्लोट होईल. त्या लिस्टमध्ये तुम्ही सांगताय त्या कायद्यांमधल्या जर इमारती अंतर्भूत झाल्या फ्युचरमध्ये तेव्हा ते आणून होईल. आज नाही आणून होणार. दोन गोष्टी वेगळ्या आहे. व्हॉट यू आर सेइंग इज यू आर आस्किंग वेदर TDR कॅन बी जनरेटेड ऑन द रिस्ट्रिक्टेड एरिया. सी हेरिटेज रेग्युलेशन डजंट टॉक अबाउट रिस्ट्रिक्टेड एरिया. यू आर कन्फ्युजिंग. हेरिटेज रेग्युलेशन काय म्हणतो, जे हेरिटेज रेग्युलेशनमध्ये प्रिसिंग डिफाईन आहे त्यात एम ब्लॉक केलेलं आहे किंवा स्ट्रक्चर डिफाईन केलं आहे त्याची बाउंड्री होईल. तुम्ही जे म्हणताय त्या स्टेट ॲक्ट किंवा सेंट्रल ॲक्ट प्रमाणे जो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे त्याच्यामधल्या बिल्डिंगचं पोटेन्शियलचं काय, दोन प्रश्न वेगळे आहेत. दोन्ही बोथ द थिंग्स आहे आस्किंग, बोथ द थिंग्स आहे. एक रिस्ट्रिक्टेड की प्रायव्हेट प्रॉपर्टीवर सेंट्रलचं रिस्ट्रिक्शन असेल तर त्याचा TDR मिळेल का, आणि दुसरं त्याच्या विसिनिटीमधल्या 100 मीटरमधल्या प्लॉटधारकांना त्याचा TDR मिळेल का. आणि याचं लिस्टिंग आपण म्हणतो तसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन करू शकत नाही. हेरिटेज कमिटी ते स्थळ घेण्यापासून हेरिटेज कमिटी हॅज ज्युडिशियल ओनली टू एरियाज विच आर नॉट लिस्टेड इन. नाही असं कुठे ज्युरिडिक्शन. हो सर. कशात सेंट्रल आणि स्टेट मॉन्युमेंट जे आहेत ना ते सेंट्रल आणि स्टेट मॉन्युमेंट जे आहेत त्याचे अधिकार सर्व सेंट्रल ते अधिकार आहेत, त्यांचे अधिकार त्याच ठिकाणी आहेत. त्यांनी त्या ॲक्टमध्ये नोटिफाय केलेले आहेत. तळेवरची हेरिटेज कमिटी ते स्थळं त्यांच्या लिस्टमध्ये घेऊ शकत नाही असं कुठलंही करते. त्यांच्या लिस्टमध्ये घेतलं समजा, त्या लिस्टमध्ये घेतलं तर नक्की मिळेल, तर त्याला अदरवाईज मिळणार नाही. त्याला TDR मिळणार. अनयुटिलाइज FSIचा TDR मिळेल. ते मगाशी सांगितलं. गेलच्या कंपाऊंडपासून 20 मीटरपर्यंत बफर झोन आणि 20 ते 150 पर्यंत त्या गेलच्या कंपाऊंडच्या हाईट लेवलला परमिशन आणि त्याच्या पुढचं काय धोरण आहे, म्हणजे त्या GRचा मला अर्थ नेमका जरा सांगा.
JNK Prices पासून 20 मीटर हे कम्प्लिटली रोड डेव्हलपमेंट आहे बफर आणि 150 मीटर नंतर काही रिस्ट्रिक्शन नाही असं आहे. दॅट इज तेच बरोबर आहे की नाही कसं आहे जेलच्या कंपाऊंड पासून 20 आणि 150च्या पुढे नो हाईट रिस्ट्रिक्शन असं आहे. आणि 3 टाइम्स जनरेट होणार का आणि तो अलाउड होणार का ओव्हर अँड अबाउट बेसिकली जनरेट होणार फक्त इन्स्टिट्यूट वापरता येईल. इन्स्टिट्यूट तुमची वापरण्याची ताकद संपली कॅपॅसिटी तर तो TDR मध्ये जागेवर जेवढा वापरता येईल तेवढा वापरतात. कोल्हापूर 1999 सँक्शन आला आहे. आता कोल्हापूरचे जे DP रोड जे अनडेव्हलप राहिले आहेत साधारणपणे 20-22 किलोमीटर मेन रोड म्हणजे 20 मीटरचे रस्ते जे आपण म्हणतो शहराच्या एंट्रीपासून ते ट्रॅफिक कंजेशनला दूर करण्यासाठी ते करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर ओनर्स वेगवेगळे फार्मर्स त्यातले काही फार्मर्सनी TDR डेव्हलप करून घेतला वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे बिल्डर्स करून घेतला किंवा ते TDR आर्किटेक्ट्स करून घेतला. काही फार्मर्स सर अशा वेटिंगमध्ये आहेत की त्यांना माहिती आहे की TDRला जरी फाईल सबमिट केली तरी 3-4 वर्ष TDR मिळेल. तर आपण काय अशी संकल्पना राबवू शकू का महानगरपालिकेच्या वतीने किंवा शासनाकडून काही कंपल्शन करता येईल तर TDR आपल्या दारी कारण ते गरीब शेतकरी आहेत त्यांना त्यातली टेक्निकल माहिती नाही काय नाही त्यांना आतापर्यंत ऐकून असा अनुभव आहे की आपण जरी फाईल सबमिट केली तर 3-4 वर्ष होत नाही. हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा सर हा ड्राईव्ह केल्याशिवाय तर ते DP रोड डेव्हलप होणार नाही. आणि कोल्हापूर शहराचे जे एंट्री पॉईंट आहेत आमचे जे 3 प्रमुख एंट्री पॉईंट आहेत त्यात जे मेजर रोड्स त्यामध्ये सर अडकलेले. त्यामुळे आता जो महालक्ष्मीच्या रूपानं आमच्याकडे जे हजारो लोक दररोज ट्रॅव्हल करतात त्यामुळे तुम्ही जर आता सिटीच्या आता या टाईमला साधारण 5 ते 9:30 या रोड या टाईममध्ये जर कुठल्याही रोडला गेला सर उभारायला इकडची जागा नसते पार्किंगची तर जोराने म्हणजे एकदम तुमचं आम्ही एका कवळीत उत्तर देतो. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनला तुम्ही जाऊन भेटा. प्रशासनाचे लोक कसं तिथे ताब्यात घेतले TDRच्या माध्यमातून अजूनही ते बघा. तिथले रस्ते तुम्हाला माहितीच आहे. तिथे कसे सिस्टम तिथे ऍडमिनिस्ट्रेशन कसं काम करायला पाहिजे. नॉट ओनली ऍडमिनिस्ट्रेशन सिव्हिल जे ऑफिसर्स आहेत म्हणजे ताब्यात घेणारे असतील लँड ऍडमिनिस्ट्रेशनचे ऑफिसर्स असतील तुमचे टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर्स त्यांचं DP इम्प्लिमेंटेशनचं काम आहे. स्वतः आयुक्त तिथं आठवड्यातला एक दिवस आम्ही प्रत्येक गावामध्ये जायचो पारावर बसायचो लोकांशी बोलायचो तिथले ताबे घ्यायचो तिथले ते कमिटमेंट द्यायचो आणि 1.5 महिन्यात फाईल करायचो. 3 आठवड्यांनी गायकवाड होते तेव्हा माझ्याबरोबर ही कॅन टेल यू त्यांना वेगळं भेटा तुम्ही. आणि नुसतं भेटून नाही आहे कॉर्पोरेशनच्या मध्ये ती विल पॉवर पाहिजे. आणि नॉट ओनली दॅट आम्ही नगरसेवकांना पण त्यात स्टेक होल्डर्स पार्टिसिपेट घ्यायचो. त्याचं कारण की तिथे लोक त्यांच्या शब्दाला मान असतो कारण त्यांच्या ओळखीतले असतात आणि बायस नव्हतं. आम्ही ते विचारायचे आम्हाला की तुम्हाला किती पैसे मिळणार लँड ॲक्विजिशन आपण चांगली किती मिळणार किती दिवसांनी मिळणार त्या साधारण इतका पिरियड लागेल. TDR मिळालं तर किती मिळणार एवढंच किलोमीटर त्याचा रेट काय चालू आहे तो काही लिखित नसतो पण प्रॅक्टिकली 1000 रुपयात किती होणार तर तो गणित करायचा की मला ताबडतोब हवे पैसे तर मी ह्या ऑप्शनला जाईल मला जर अंतराने पाहिजे तर मी ऑप्शनला जाईल. आणि परत 2 महिने त्या गावाला जर व्हिजिट करतो त्यातले 50% लँड आमच्या ताब्यात असायचे. डेव्हलपमेंट सो इट्स नॉट रूल तेच आहे तुम्ही कसं वापरता कसं त्याला इम्प्लिमेंट करता याला पण महत्व आहे. तो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किलचा भाग आहे एक टीमवर्क आहे. BCMC मध्ये 3 महिन्यात DRC मिळते तर तिकडे आता 90 दिवसाचं आपलं टाइमलाईन TDR मध्ये आहे. जर हे टाइमलाईन ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या बाजूने कोणी फॉलो नाही केलं गेलं तर त्याची तक्रार होऊ शकते त्याची इन्क्वायरी होऊ शकते. परंतु हे करताना 90 दिवसांमध्ये तुमचं टायटलचे काही इश्यू असले नाही पाहिजे तुमचे पेपर्स कंप्लायन्स प्रॉपर असेल तर 3 महिन्यात 90 दिवसाचं जे काही टाईम लाईन आहे ती ब्रेकअप केली पाहिजे. ज्या ज्या ॲक्टिव्हिटी TDR साठी दिल्या जातात त्यासाठी टाईमलाईन ठरवून त्याप्रमाणे प्रशासनाने सुद्धा दिलं पाहिजे. सर एक्झॅक्टली म्हणजे माझ्या अशा काही मार्गदर्शन दिलं पाहिजे आपण की असा ड्राईव्ह आपण केला पाहिजे. आम्ही 90 दिवसाच्या ब्रेकअपच्या गाईडलाईन्स बनवतोय आता तिकडे त्या कदाचित राज्यभरातल्या सगळ्याच ठिकाणी जे युनिफाईड लागू आहे तिकडे जातील आणि स्टेप बाय स्टेप टेबल टू टेबल प्रोसिजर ठरवून घ्यायचं. त्यातलं चालू काम ऑलरेडी पॅरलली. प्रत्येक गोष्ट सांगायला गरज पडली नाही पाहिजे शासनाला. शासनाचं काम नाही आहे. शासन स्थानिक पातळीवर काम करतो तेव्हा काही डिसिजन घ्यायला लागतात ती नियमाच्या चौकटीत बसून घ्यायला लागतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी शासन जेव्हा सांगेल तेव्हाच करेल अशी भूमिका पण हा प्रोसिजर सवय लागते ती सवय चुकीची आहे. वाढू नका शासन. आता सर दुसरा त्यातच बिग क्वेश्चन ही आहे की DP रस्त्यावर आपल्या TDR पॉलिसीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं की सपाटीकरण करून द्यायचं आहे. म्हणजे यू आर एक्सपेक्टिंग WB/2 आमच्या इथे कंपल्शन केलं जातं की डांबरीकरण करून द्या. हा विषय एक. डांबरीकरण करून दिल्यानंतर आम्ही त्यांना कन्स्ट्रक्शन पिरियड मागितलेलं आहे. आमचा कन्स्ट्रक्शन पिरियड डिनाय केलेला आहे.
हा क्वेश्चन नंबर 2 आहे. सर क्वेश्चन नंबर 3 एक डीपी रोड आहे सर, जो त्यातला सर्टन पोर्शन ब्लू लाईन मधून आता नवीन आलेल्या ब्लू लाईन मध्ये आलेला आहे. तो जर आमचा कोल्हापूरचा सर आयर्वीचा रोड आहे, तर तो रोड पूर्ण आउटर रिंग रोड होऊन आमच्या कोल्हापूरच्या सेंट्रल पार्टमध्ये आम्ही येतो. पण त्यातला सर्टन पोर्शन ब्लू लाईनच्या ह्याच्यामुळे महानगरपालिका तो कब्जात घ्यायला तयार नाही, क्लिअर द्यायला तयार नाही. तर ह्या बाबतीत सुद्धा आपण थोडीशी काहीतरी पॉलिसी मेन्शन करण्यात येणार आहे. त्यातला 80% रोड महानगरपालिकेच्या ताब्यात आलेला आहे. फक्त 20% तो अखंड 4.5 किलोमीटरचा 30 मीटरचा रोड थांबणार आहे सर. तर सगळ्या मिळत असेल तर ते कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी त्यांच्या लेवलवर ठरवलं, काही प्रॉब्लेम येणार याचं कारण नाही. पेशंटच्या गोष्टी कोणता रोड कसा ताब्यात घेणे आणि कसा विकसित करणे, डांबरीकरण कसं आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन असं असेल तर आम्हाला कोल्हापुरात येऊन मुक्काम करावा लागेल आणि डेव्हलप करावं लागेल. आमच्याकडून क्लिअर पॉलिसी आल्यानंतर सुद्धा आम्ही कन्स्ट्रक्शन रस्त्याचं केलेलं असताना सुद्धा आम्हाला क्लिअर मिळालेलं नाही सर. कन्स्ट्रक्शन करणं अपेक्षित नाही, फक्त जागा ताब्यात देऊन पीडीआर घ्यायचं. बरोबर आहे सर, पण आम्ही रस्ते केलेले डांबरीकरण सर, तरी सुद्धा त्याचं कन्स्ट्रक्शन क्लिअर मिळालेलं नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय दुपारी नांदुरे साहेब आणि सचिव साहेब आम्ही इथंच वरती बसलो असताना आयुक्त मॅडम पण होत्या, त्यांच्यासमोर सगळी चर्चा झालेली आहे. त्या स्टॅब्लिशमेंटला सांगतो की त्यांनी एमचा TDR देण्यासाठी कंपल्सरी सांगितलेलं आहे मॅडमला की तुम्ही द्यायला पाहिजे. एक ब्लू लाईनचे जे रस्ते ज्याच्यावरती आता TDR मिळू शकत नाही, तिथं भट्टी साहेब पण त्या होते की त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे इलेक्ट्रिक बिलचे हे करा, त्याचं एस्टिमेट करून ते पाठवा वगैरे प्लस ही चर्चा झालेली आहे. तर तिथं ती जागा तुम्ही घेऊन टाकत जाव्यात सगळी चर्चा दुपारी झालेली आहे. आणि सगळं मी ज्यांपर्यंत माझ्याकडे सगळं होतो त्याच्यावरती काहीतरी निर्णय आयुक्त नक्की घेऊया. परमिशन आमची तसं 7 दिवसामध्ये परमिशन किती मिळाली नाही, पण व्ह्यू पण चेक करण्याची आम्हाला साधारण खात्री आहे. तर अशा गोष्टीमध्ये बिन परमिशनची जी पॉलिसी आहे ही इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जर आपण ज्या गाईडलाईन दिल्या होत्या ती तरी निदान प्रभावीपणे राबवली जावी अशी आमच्या सगळ्या 150 मेंबर्सची आमची इच्छा आहे. ओके सर, थँक्यू सो मच. जो वर्कशॉप झालेला आहे त्याच्याबद्दल आपला काही रिमार्क प्लीज द्यावा आपल्या सगळ्या मेंबरना प्रेझेंटेशन. हे सगळे रिमार्क झाल्यावर मी काय रिमार्क देणार, ते प्रश्न तुम्ही विचारले अजून पण हात वरती आहेत, पण आता आम्हाला जायचं आहे, औरंगाबाद आहे उद्या पुन्हा, नाहीतर गाडी चुकायची आम्हाला आणि प्रश्नांना येत नाही आहे. त्यामुळे आम्ही ते मेल ID जो दिला त्याच्यावर तुम्ही द्या. माझी विनंती इतकीच राहील की प्रश्न येणारच आहे, नुसते वाचून प्रश्न नाही. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा आणखी येतील, लवकरात लवकर द्या प्रश्न त्या मेलवरती. याचं कारण असं की FAQ आम्ही बनवतोय, नॉट ओनली दॅट त्या तुमच्या प्रश्नातनं जर काही आम्हाला हे मिळाले व्ह्यूज मिळाले की आम्हाला वाटतं की नाही हा नियम असा वाचला पाहिजे किंवा याचं क्लॅरिफिकेशन असं दिलं पाहिजे, ते होईल. पॅरलली जे सॉफ्टवेअर आम्ही बनवतोय त्याच्यामध्ये आत्ताच आम्हाला दुरुस्त्या करता येतील. सॉफ्टवेअर आता एका चांगल्या टप्प्यावर आलं आहे, पुढच्या महिन्यामध्ये ते पायलटच्या बेसिस होईल आणि मे बी मार्च एंडपर्यंत फायनल होईल. परंतु त्याच्यासाठी तुमचा फीडबॅक आवश्यक आहे, तो तोंडी ठेवू नका. आता राजूजी आणि यांनी जे काही कंबाईन केले ते सगळे प्रश्न आलेलेच आहेत, विचारले बहुत सारे, पण ते लेखी स्वरूपात मला वाटतं आणखी काही राहिले असतील लोकांचे ते पुढल्या 1-2 दिवसांमध्ये ते द्या, एकत्र करा. आणखी 50, 100, 500 उभे लागत नाही आणि ते चॅप्टर वाईज त्या रेग्युलेशन नंबर वाईज म्हणजे आम्हाला त्या चॅप्टरमध्ये क्लॅरिफिकेशन देताना किंवा आम्ही सॉफ्टवेअर जे बनवतोय ते बनवताना आम्ही त्याचं लिंकेज जेव्हा एस्टॅब्लिश करतो सॉफ्टवेअरमध्ये त्यावेळेला ते आम्हाला त्या वेळेला दर गुरुवारी आम्ही बसतो मुंबईला 7-8 तास बसतो, त्यावेळेला आम्हाला करता कारण राहून गेलं तर ते पुढचे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तसं होत नाही. चांगलं वाटलं. मला वाटतं नागपूर अमरावती नंतर इतका मोठा समुदाय नाशिकमध्ये आम्हाला पाहायला, आपलं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला. 500 संख्या आहे आणि 550 म्हणले म्हणजे 550 तुम्ही 10 म्हणतो कारण तुम्ही एक आलात म्हणजे तुम्ही 10 लोकांचं प्रतिनिधित्व करताय. एक आर्किटेक्ट म्हणजे 10 तुमच्या मित्रांचं प्रतिनिधित्व करतो असं नसतं. 5000 लोकांना तुम्ही निदान एकाला 10 जर तुम्ही प्रशिक्षित केले किंवा 9 तुम्ही एकाला एक जणांनी 10 लोकांना पुढे ती नॉलेज द्यायचं आहे तुमच्या कलिग्सला किंवा ज्युनियर्सला किंवा आणखी मित्रांना, म्हणजे हा पोचेल पुढे. आणि जसं मी माझ्या दुपारच्या सत्रामध्ये सांगितलं, फक्त परमिशन पुरता याच्याकडे बघू नका. सिटीला आपण काय देऊ शकतो, अधिकारी पण, आर्किटेक्ट्स पण, डेव्हलपर्स पण, ज्या ज्या कॅपॅसिटीचं आपण काम करतोय आपल्या सिटीसाठी आपण काही करू शकतो काय नियमावलीतनं, या अँगलने नियमावली वाचा. आणि एक छोटी जरी गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केली तर तुम्ही जाताना आनंद वाटतो. जसं
गुप्ते साहेबांना नागपूरमधनं जाताना आनंद वाटतो, मला पिंपरी चिंचवडमध्ये जाताना आनंद वाटतो, गायकवाडांना वाटतो. कारण जिथे आपण काम करतो 3, 4, 5 वर्ष जे काही काढतो तेव्हा छोटी सुद्धा जरी गोष्ट असेल तर ती आपल्या हातून थोडाफार जर हातभार लागला असेल तर तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. आपण परमिशन तर मिळवणार आहोत, क्लायंटचे कामं करणार आहोत, आपल्याला आपली प्रोफेशनल फी मिळणार आहे, आपली रोजीरोटी त्यात भागणार आहे, हे आहेच, त्यात काही वाद नाही आहे. ते करताना आपण शहराला काहीतरी दिलं असं आपण आपल्या मुलांना पुढच्या जनरेशनला सांगू शकू. असं काहीतरी काम या नियमावलीच्या माध्यमातून आपण करूया एवढं मी अपेक्षितो. आणि त्याच्यासाठी जर काही मदत लागली, कुठेही आम्ही असलो, मुक्तेसाहेब रिटायर झाले असलो किंवा मी आणि कुठे गेलो किंवा आम्ही कुठेही असलो तरी प्लॅनर म्हणून आम्ही तुमच्या मदतीला कायम राहू. आणि चांगली गोष्ट घडवायला काही वाद नाही आहे. कोणी आलं तरी आम्ही सदैव तत्पर आहोत मदत करायला. आजचा हा सगळा कार्यक्रम आयोजित केला याच्याबद्दल क्रीडाई कोल्हापूर, क्रीडाई महाराष्ट्र आणि एकूणच तुम्ही सर्व अगदी लांबून लांबून आजूबाजूच्या रत्नागिरीतनं पण काही मंडळी आहे म्हणजे ते लांबून आले आणि दिवसभर कितपत तुम्हाला आवडलं माहीत नाही, प्रश्न विचारले म्हणजे समजलं आहे एवढं नक्की समजतो. झोपेत काही होते, माझ्या मित्राला नक्कीच होते. त्यामुळे तरी पण अशा स्थितीत सुद्धा तुम्ही थांबला आहे, कौतुक आहे आणि त्याच्यासाठी तुमचे आभार. थँक्यू. आता जवळजवळ 550 लोक जे मोठ्या संख्येनं साहेब म्हटले त्याप्रमाणे दिवसभर सगळ्यांनी ऐकून घेतले. काही लोकांना बाहेरगावी जायचं आहे म्हणून आपल्याला थोडंसं पोर्शन रिस्ट्रिक्ट करायला लागले डायरेक्टली, पण ते थोडं काही याने राहिलं. तर हा आजचा जो UDCPRचा डिकोडिंग ऑफ UDCPR हा जो कार्यक्रम झाला त्याला अगदी सगळे मी मान्य गैराणी साहेब, नागनोले साहेब, गुप्ते साहेब, पाटील साहेब, मागळे साहेब, आत्ताच एक माहिती अशी मिळाली मला की अविनाश पाटील साहेबांचं एक महिन्याभरात डायरेक्टरची पण येईल असं आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. ओपन ॲक्सेस आहे असं सगळ्यांनी समजावं असं मला वाटतंय. तर क्रीडाई कोल्हापूरचे, क्रीडाई महाराष्ट्राचे सगळे पदाधिकारी, सगळे मेंबर्स, आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचे मेंबर्स, सिनियर आर्किटेक्ट्स, वकील, त्याच्याशिवाय आपले क्रीडाई सांगली, इचलकरंजी, कराड, जयसिंगपूर, परत रत्नागिरी, गडिंग्लज, सिंधुदुर्ग या बऱ्याच शहरातून आपले सगळे मेंबर आले, आवर्जून उपस्थित राहिले. जागेअभावी बऱ्याच लोकांना परत जायला लागलं, पण ह्या मोठ्या संख्येने सगळे आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी क्रीडाई कोल्हापूर तर्फे आपला आभार मानतो. आणि याचबरोबर टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर्स, सगळे महानगरपालिकेचे ABTP साहेब, आपले ABTP साहेब, त्याचे स्टाफ सगळे इथं आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार आहे. आपल्याला हे हॉटेल हॉल छान उपलब्ध करून दिला हे हॉटेलचे ओनर संजय डी पाटील यांचा मी आभार आहे. आणि या रीतीने हे सगळं तयार करायला किंवा हे सगळं अरेंज करायला जी टीम खरोखर लाभलेली आहे त्याच्यात MCM जे आमचे BOD आणि युथ विंगचं सगळ्यात मोठं योगदान आहे याच्यामध्ये. अगदी डे नाईट त्यांनी काम केलं त्याच्यासाठी आपण आणि शांतपणानं वोट ऑफ थँक्स ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो. थँक्यू.